कॉमेडियन कुणाल कामराचे नवं ट्विट चर्चेत। लोकशाही पद्धतीनं कलाकाराला कसं मारायचं याचे मार्गदर्शक तत्व मांडत कामराचा राज्य सरकारवर निशाणा। कुणाल कामराच्या 2 फेब्रुवारीच्या शोमधील प्रेक्षकांना देखील आता पोलिसांकडून समन्स। नया भारत शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांचे जबाब नोंदवले जाणार। काहींचे जबाब नोंदवण्यास देखील सुरुवात। कामराच्या शोवरून प्रेक्षकांना नोटीस देणारे मूर्ख हे आणीबाणीपेक्षाही भयंकर आहे। संजय राऊतांची टीका। प्रेक्षकांना गुन्हेगार ठरवताय का? राऊतांचा सवाल। मूर्ख आहे, आणीबाणीपेक्षा भयंकर आहे। इंदिरा गांधींची आणीबाणी ही यांच्यापेक्षा 100 पट उत्तम होती। अशा प्रकारचा सगळा कारभार महाराष्ट्रात सुरू आहे। आणि हे म्हणे आणीबाणी विरुद्ध लढले, भंपक आणि बोगस लोक हे आणीबाणी विरुद्ध लढले। फडणवीसांना हवी तशी भूमिका राज ठाकरे घेत असतात। संजय राऊतांची खोचक टीका। त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष आहे, खास करून देवेंद्र फडणवीस यांचा मित्र पक्ष आहे। त्याच्यामुळे फडणवीसांना कोणत्या भूमिका हव्यात पुढल्या काळात त्यानुसार ते घेत असतात। हा त्यांचा प्रश्न आहे। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयानं फेटाळला। महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कोरटकर सध्या पोलीस कोठडीत। अडवाणी असताना मोदी पंतप्रधान झाले। अडवाणींचा हक्क होता, त्यांना सत्तेवरून बेदखल केलं, संजय राऊतांचा आरोप। तर सप्टेंबरमध्ये मोदी 75 वर्षांचे होत असल्यानं त्यांना निवृत्त व्हावं लागणार, संजय राऊतांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस सांगतायत की बाप जिवंत असताना, लालकृष्ण अडवाणी जिवंत असताना सुद्धा मोदी पंतप्रधान झालेच ना। मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवणार। राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय। चंद्रशेखर बावनकुळे यांचं संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर। मी अजिबात नाराज नाही। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण। विकासासाठी चंद्रपूरला पैसे कमी पडू देऊ नका असा माझ्या बोलण्याचा उद्देश होता, मुनगंटीवार यांच्याकडून स्पष्ट।